नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात त्र्यंबकेश्वर मंदिरामागं एक आडवी प्रसरलेली सह्याद्रीची लांबच राम डोंगर रांग दिसते. हाच तो ब्रह्मगिरी पर्वत. ब्रह्मगिरी हा एक विशाल डोंगर आहे. महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सुळका, ज्याची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारण 1294 मीटर किंवा 4246 फूट इतकी आहे. ब्रह्मगिरीच्या दक्षिणेला कळसुबाई, अलंग मदन कुलंग ही शिखरं आहेत. याच डोंगर रांगेचा उजवीकडील भाग हा मूळ डोंगर रांगेपासून थोडा वेगळा झालेला भासतो. एका नैसर्गिक भिंतीने हा उजवीकडील डोंगर मूळ ब्रह्मगिरीशी जोडला गेलाय. हाच ब्रह्मगिरीच्या जोड किल्ल्याचा दुर्ग भंडार. ब्रह्मगिरीचा उल्लेख यादव काळापासून झालेला आढळतो. इसवी सन 1629 मध्ये शहाजीराजांनी तो जिंकला आणि पुढं इसवी सन 1670 मध्ये सातमाळा रांगेतील कांचनाच्या खिंडीत छत्रपती शिवाजी महाराजांनी दाऊद खानाचा पराभव केला आणि या संपूर्ण भागावर वचक बसवला. ब्रह्मगिरी पर्वतावरचा रस्ता व्यवस्थित बांधीव पायऱ्यांचा आहे. पुढे कातळात कोरलेल्या पुरातन पायऱ्या आपल्याला दर्शनी पडतात. हा पायऱ्यांचा मार्ग दगडात कोरून काढलेला दरवाजा ओलांडून आपल्याला ब्रह्मगिरी पर्वतावर प्रवेश देतो. इथून पुढे पायवाटेनं आपण डोंगराच्या पलीकडच्या बाजूस पोहोचतो. तिथेच आपल्याला काही मंदिरं दिसतात आणि उजवीकडे थोडं दूर शंकराच्या जटांचं मंदिर दिसतं. ब्रह्मगिरी पर्वतरांग म्हणजे फक्त किल्ला नाही, इथं गोदावरी मातेची जन्मभूमी पण आहे. गोदावरी नदीचा उगम इथूनच होतो. म्हणूनच या परिसराला धार्मिक, भौगोलिक असं दोन्ही स्तरावर प्रचंड महत्त्व आहे. दुर्ग भंडार म्हणून ओळखला जाणारा हा भाग लष्करी दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. दुर्ग भंडार म्हणजे शस्त्रसाठा, धान्यसाठा आणि सैनिकी पुरवठा ठेवण्याचं ठिकाण होतं. यावरूनच आपल्याला कळतं की हा किल्ला थेट युद्धासाठी नाही, तर इतर किल्ल्यांना पुरवठा करणारा एक पर्यायी किल्ला म्हणून सुद्धा उपयोगात होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नाशिक परिसर हा मुघल, आदिलशाही आणि मराठे यांच्यात सतत संघर्षात होता. ब्रह्मगिरी परिसरापासून त्र्यंबक, इगतपुरी, कोकण मार्ग यावर नजर ठेवता येत होती. म्हणूनच दुर्ग भंडाराचा उपयोग रसद साठवण, गुप्त हालचाली आणि सैन्याची विश्रांती यासाठी होत असे.